आज मी एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे डोकेदुखी. पोटाच्या वेगवेगळ्या आजारांमुळे होणारी डोकेदुखी. नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा श्याम पगार. आय एम अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. मी पोट व यकृत विकार तज्ज्ञ आहे. केअर इनिसन्स हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिक येथे माझं हॉस्पिटल आहे. मी वेगवेगळ्या व्हिडिओजद्वारे पोटाच्या आणि यकृताच्या आजारांद्वारे अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. तर बघूयात आपण या आजाराची काय काय वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसतात आणि याची काय कारणं आहेत आणि त्यासाठी आपण काय करू शकतो. तर हेडेक म्हणजे डोकेदुखी ही खूपच कॉमन समस्या आहे आणि त्याची खूप सारी वेगवेगळी कारणं असतात. पण बऱ्याच मी असे बघते की पोटाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना डोकेदुखीचा देखील त्रास असतो. मग अशा वेळेस तुम्हाला पोटाचे देखील वेगवेगळे त्रास काही ना काही जाणवत असतात. तर कधी कधी काय होतं की आपलं लक्ष फक्त डोकेदुखीकडेच असतं, पण जेव्हा आम्ही पेशंटची व्यवस्थित हिस्ट्री घेतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की ऍक्च्युअल त्यांना पोटाचा आजार आहे, म्हणजे पोटाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे त्यांना डोकेदुखी होते. तर काही रुग्णांना काय असतं की काही रुग्णांचं पोट साफ होत नाही, मग त्यांना सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असतं. अशा पेशंट्समध्ये बऱ्याचदा काय होतं की पोटामध्ये गॅस भरले जातात किंवा त्यांना ब्लोटिंग होतं आणि त्यावेळेस त्यांना जास्त हेडेकचा त्रास जाणवतो. तर दुसऱ्या प्रकारचे काही रुग्ण असे असतात की ज्यांना ऍसिडिटी वारंवार होते, ज्यांना पोटात छातीत जळजळ होते किंवा उलटी मळमळ होते, मळमळल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेस त्यांना डोकेदुखीचा त्रास जास्त जाणवतो. त्या व्यतिरिक्त काही इतर आजार असतात, म्हणजे की हायटिस हर्निया आहेत, गॅस्ट्रोइसोफेजियन रिफ्लक्स डिसीज आहे, डिस्पेप्सिया आहेत. ही वेगवेगळी काही पोटाची आजार आहेत ज्याच्यामध्ये देखील डोकेदुखीचा त्रास जाणवतो. काही रुग्णांना काही सिरियस आजार असू शकतात, म्हणजे की स्वादुपिंडाचे आजार आहेत किंवा गॉल ब्लॅडर पित्ताशयाचे काही आजार आहेत की ज्याच्यामुळे त्यांना अपचन होतं किंवा कधी कधी सिव्हिअर पण पोटात दुखतं आणि त्यावेळेस त्यांना असोसिएटेड सिम्पटम म्हणून डोकेदुखीचा त्रास जाणवतो. काही लोक अशी असतात की ज्यांना जागरणामुळे खूप ऍसिडिटी होते आणि त्यांचं डोकं दुखतं. तर त्यांना आम्ही एक वेगळ्या प्रकारचा मायग्रेन देखील म्हणतो की ज्याच्यात पोटाची पण लक्षणं दिसतात, पण त्यांना मायग्रेन पण असतो ज्याच्यामुळे त्यांना डोकेदुखीचा खूप त्रास जाणवतो. तर अशी ही खूप सारी वेगवेगळी कारणं असतात डोकं दुखण्याची. पण तुम्हाला पोटाचा आजार तर नाही ना, याच्याबद्दल तुम्ही एकदा विचार करा की तुम्हाला पोटाच्या आजाराची काही लक्षणं दिसतायत का, आणि तशी जर काही असेल तर तुम्ही तुमच्या पोटविकार तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा. ते योग्य ते तपासण्या करतील किंवा काही औषधं देतील ज्याच्यामुळे तुमची डोकेदुखी पूर्णपणे बंद होऊ शकते. याच्यावर काही मी सोपे उपाय सांगते. जर ह्या पोटाच्या त्रासांमुळे जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर हे उपाय नक्कीच तुमची मदत करते. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपण बघितलं की कॉन्स्टिपेशन किंवा गॅसेस, म्हणजे पोट साफ न होणं किंवा वारंवार गॅसेस होणं, याच्यामुळे देखील डोकेदुखीचा त्रास जाणवतो. तर अशा रुग्णांना मी सल्ला देते की त्यांनी रेग्युलर वॉकिंग केलं पाहिजे, चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी अर्धा तास रोज चाला, पाणी भरपूर प्या, 3 ते 4 लिटर रोज तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे. रोजच्या आहारामध्ये फळं, भाज्या आणि सलाड या 3 गोष्टींचं प्रमाण भरपूर ठेवा. म्हणजे आपण जे जेवण करतो त्यामध्ये 60 ते 70% प्रमाण फळं, भाज्या आणि सलाड यांचं असायला हवं, ज्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला त्रास कमी होईल. त्यानंतर प्लेन दूध घेणं टाळा, त्याच्याऐवजी दही किंवा ताक घ्या, त्यामुळे तुमचं पचन आणखीन इम्प्रूव्ह होईल आणि तुमचा गॅसेसचा त्रास कमी होईल, कॉन्स्टिपेशन कमी होईल, ज्याच्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल. आणि याच्यानी पण जर त्रास कमी होत नसेल तर मग औषधं आपण घ्यायला हरकत नाही, मग डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या. तसंच जी दुसऱ्या प्रकारची रुग्ण असतात ज्यांना वारंवार उलटी, मळमळ जाणवते, ऍसिडिटी जाणवते आणि मग डोकेदुखी होते, तर त्यांनी काय काळजी घ्यायची आहे. तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वेळच्या वेळी जेवण करा, म्हणजे जेवणाच्या वेळा पाळा, खूप वेळ पोटाला उपाशी ठेवू नका. त्यानंतर हळूहळू चावून चावून जेवण करा, एकसाथ भरपेट जेवू नका, थोडंसं पोटाला रिकामं ठेवा. वाटलं तर तुम्ही परत थोड्या वेळाने खाल्लं तरी चालेल, पण एकसाथ भरपेट जेवू नका. खाल्ल्या खाल्ल्या झोपू नका. जेवण आणि झोप याच्यात 1-2 तासाचं अंतर ठेवा. जेवल्यानंतर शक्य झालं तर थोडी शतपावली करा. जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुमचं जास्त वॉकिंग होत नाही, तर जेवल्यानंतर ॲटलिस्ट 10 मिनिटं तुम्ही तिथल्याच ते शतपावली करणं तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल राहील. त्यानंतर इतर जर काही तुम्हाला पोटाचे आजार असतील, जसं की स्वादुपिंड आहे किंवा पित्ताशय आहे,
तर मात्र तुम्ही पोटविकार डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक ते ट्रीटमेंट करून घ्या, ज्याच्यामुळे तुमचा पोटाचा आणि डोक्याचा दोन्ही त्रास कमी होईल. सांगायचा मुद्दा महत्वाचा इथे असा आहे की डोकेदुखी हे जे प्रॉमिनंट लक्षण आहे ते पोटाच्या वेगवेगळ्या आजारांमुळे देखील असू शकतं. आणि जर तुम्हाला अशी कुठली लक्षणं आहे तर तुम्ही वेळेत जर ती ट्रीटमेंट केली तर तुमची डोकेदुखी नक्कीच कमी होऊ शकते. अशाच काही आजारांबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू.